हॅलो मुलांनो, मी आहे साची तुमची स्टडी बडी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल साची स्टडी स्टुडिओमध्ये. मुलांनो, आजचा विषय आहे मराठी. आज इथे आपण पाहूया मराठी निबंध. विषय आहेत माझा आवडता खेळाडू, माझा आवडता खेळ क्रिकेट, माझा आवडता खेळ खो खो, माझा आवडता सण दिवाळी आणि माझी प्रिय आजी. तर चला सुरू करूया. माझा आवडता खेळाडू महेंद्रसिंग धोनी. महेंद्रसिंग धोनी हा माझा सर्वात आवडता खेळाडू आहे. तो भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार असून त्याला कॅप्टन कूल म्हणूनही ओळखले जाते. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक मोठे विजय मिळवले आहेत. धोनीचा जन्म 6 जुलै 1981 रोजी झारखंड राज्यातील रांची येथे झाला. लहानपणापासूनच त्याला खेळाची खूप आवड होती. सुरुवातीला तो फुटबॉल खेळायचा, पण नंतर तो क्रिकेटकडे वळला. त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले आणि यष्टिरक्षक फलंदाज म्हणून नाव कमावले. धोनीने 2007 मध्ये भारताला T20 विश्वचषक जिंकवून दिला. 2011 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला, जो प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण होता. त्याने अंतिम सामन्यात अप्रतिम षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. धोनी अतिशय शांत, संयमी आणि हुशार खेळाडू आहे. त्याच्या निर्णय क्षमता आणि नेतृत्व गुणांमुळे तो सर्वांना आवडतो. तो नेहमी संघाच्या विजयासाठी खेळतो आणि नवीन खेळाडूंना संधी देतो. त्याची यष्टिरक्षण शैलीही अतिशय वेगवान आणि अनोखी आहे. 2020 मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, पण तो अजूनही चेन्नई सुपर किंग्स संघातून IPL मध्ये खेळतो. त्याच्या जिद्दीचा आणि कष्टाचा आदर्श मी सुद्धा घेतो. मला त्याच्यासारखे मेहनती आणि खूप यशस्वी बनायचे आहे. धोनी हा खऱ्या अर्थाने महान खेळाडू असून तो नेहमीच माझ्या हृदयात राहील. तर मुलांनो, आता पाहूया महेंद्रसिंग धोनी ह्याच्यावरच अजून एक निबंध, फक्त वेगळ्या वाक्यरचनेसहित. महेंद्रसिंग धोनी हा भारताचा महान क्रिकेटपटू आणि यशस्वी कर्णधार आहे. तो माही या टोपण नावानेही प्रसिद्ध आहे. धोनीचा जन्म 7 जुलै 1981 रोजी झारखंड राज्यातील रांची येथे झाला. त्याला लहानपणापासून क्रिकेटची खूप आवड होती. धोनी एक उत्तम यष्टिरक्षक आणि फलंदाज आहे. त्याने आपल्या कठोर परिश्रमाने भारतीय संघात स्थान मिळवले. 2007 मध्ये त्याला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 T20 विश्वचषक, 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनी आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. तो कधीही गडबड करत नाही आणि प्रत्येक निर्णय सावधगिरीने घेतो. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक विजय मिळवले. धोनीची हेलिकॉप्टर शॉट नावाची विशेष शैली प्रसिद्ध आहे. धोनीला कॅप्टन कूल असेही म्हणतात. त्याने अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केले. 2020 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, पण तो अजूनही IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतो. धोनी हा केवळ एक क्रिकेटपटू नाही, तर मेहनती, संयमी आणि आत्मविश्वासाने भरलेला एक उत्तम नेता आहे. त्याच्याकडून आपण चिकाटी, कष्ट करण्याची वृत्ती आणि सकारात्मक विचारसरणी शिकू शकतो. अशा या महान खेळाडूचा प्रत्येकाने आदर्श घ्यावा. तर सांगा मुलांनो, कसा वाटला तुम्हाला निबंध? या दोन्ही निबंधापैकी तुम्हाला जी वाक्य आवडली असतील ती लक्षात ठेवून तुम्ही स्वतःचा निबंध तयार करू शकता.
मुलांनो, आता पुढचा निबंध पाहूया. माझा आवडता खेळाडू विराट कोहली. खेळ आणि खेळाडू आपल्याला प्रेरणा देतात. मला क्रिकेट खेळायला आणि पाहायला खूप आवडते. माझा आवडता खेळाडू म्हणजे विराट कोहली. तो भारताचा महान क्रिकेटपटू आहे आणि त्याच्या मेहनतीने तो आज जगभर प्रसिद्ध आहे. विराट कोहलीचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्ली येथे झाला. त्याने लहानपणापासून क्रिकेटमध्ये रस घेतला आणि आपल्या उत्कृष्ट खेळाने लवकरच भारतीय संघात स्थान मिळवले. त्याची फलंदाजी अत्यंत आक्रमक असून त्याला रन मशीन असेही म्हटले जाते. विराट कोहली उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि त्याने अनेक सामने भारतासाठी जिंकून दिले आहेत. त्याने कसोटी, एकदिवसीय आणि T20 क्रिकेटमध्ये असंख्य धावा केल्या आहेत. तो भारतीय संघाचा कर्णधारही राहिला आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक महत्त्वाचे सामने जिंकले. मला विराट कोहली आवडतो कारण तो मेहनती, जिद्दी आणि कधीही हार न मानणारा खेळाडू आहे. तो नेहमी फिट राहण्यासाठी कठोर सराव करतो. त्याचा आत्मविश्वास आणि सकारात्मकता मला खूप प्रेरणा देते. तो तरुणांसाठी आदर्श खेळाडू आहे. विराट कोहली हा एक उत्तम खेळाडू आणि उत्तम नेता आहे. त्याच्या जिद्दीमुळे आणि परिश्रमामुळे तो आज जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. म्हणूनच तो माझा आवडता खेळाडू आहे आणि त्याच्यासारखे यश मिळवायचे हे माझे स्वप्न आहे. मुलांनो, आता पाहूया विराट कोहलीवर अजून एक निबंध फक्त वेगळ्या वाक्यरचनेसहित. मला क्रिकेट हा खेळ खूप आवडतो आणि त्यात माझा आवडता खेळाडू म्हणजे विराट कोहली. तो भारताचा महान क्रिकेटपटू आहे आणि त्याच्या मेहनतीमुळे तो जगभर प्रसिद्ध झाला आहे. त्याचा खेळ पाहून मला खूप प्रेरणा मिळते. विराट कोहलीचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्ली येथे झाला. त्याने लहानपणापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. भारताच्या संघात स्थान मिळवण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. आज तो फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. विराट कोहली उजव्या हाताने फलंदाजी करतो. तो टेस्ट, वन डे आणि T20 अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतो. त्याने अनेक वेळा भारताला विजय मिळवून दिला आहे. तो एक जबरदस्त कर्णधारही होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक मोठ्या मालिका जिंकल्या. विराटचा आत्मविश्वास आणि मेहनती वृत्ती खूप प्रेरणादायी आहे. तो आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतो. त्यामुळे तो नेहमी तंदुरुस्त राहतो. तो संघातील इतर खेळाडूंना प्रोत्साहन देतो आणि उत्तम नेतृत्व करतो. त्याच्या जिद्दीमुळे तो कठीण परिस्थितीतही उत्तम खेळ करतो. माझ्या मते विराट कोहली हा एक महान क्रिकेटपटू आहे. त्याचा आत्मविश्वास, मेहनत आणि जिद्द मला खूप आवडते. भविष्यात मीही त्याच्यासारखी मेहनत करून यश मिळवायचे स्वप्न पाहतो. म्हणूनच विराट कोहली माझा आवडता खेळाडू आहे. तर मुलांनो, कसा वाटला तुम्हाला निबंध? ह्यापैकी कुठलेही वाक्य वापरून तुम्ही स्वतःचा निबंध नक्कीच लिहू शकता. तर मुलांनो, आत्ता आपण पाहिलाय मराठी निबंध माझा आवडता खेळाडू आणि आपले आवडते खेळाडू होते महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग अँड कीप स्टडीing. स्टडी स्मार्ट अँड शाईन लाईक अ स्टार. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.